AV नंबर 3. तर एक पैज जी आहे मित्रांमध्ये लागलेली आहे आणि 20,000 पाऊंडाची ही पैज जी आहे तिची सुरुवात आता झालेली आहे की सहजगत्या त्या ठिकाणी हा आपला जो फिलियस फॉग आहे तो सहजगत्या बोलतो की 80 दिवसात मी हे करू शकतो. आणि बाकीच्या मित्रांना असं वाटतं की याला कल्पना नाही की 80 दिवसामध्ये अनपेक्षित काय काय गोष्टी घडू शकतील हे याला माहिती नाही आहे का. पण तरीसुद्धा ही पैज जी आहे ती लावण्यात येते आणि कुठेतरी आपला सन्मान आता जपायचा आहे आपल्या फॉगला, फिलियस फॉगला. दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंटायर प्लॉट. आणि आता खरं ही कादंबरीला सुरुवात जी आहे ती झालेली आहे. अँड फ्रॉम देन ऑन वी सी हाऊ फॉग गोज अराउंड द वर्ल्ड अँड वी विटनेस द अमेझिंग ॲडव्हेंचर्स दॅट ही हॅज विथ हिज कंपेनियन. आणि या माध्यमातून आता फॉगने आपल्या ह्या जगप्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि अनेक प्रकारचे चमत्कारिक असे अनुभव त्या ठिकाणी एक अतिशय उत्कंठावर्धक असे आणि अतिशय अंगावर काटा येणारे असे काही साहस त्यांना त्यांच्या मित्रासोबत घडतं आहेत. द मेन प्लॉट इज बेस्ड ऑन फॉक्स ट्रॅव्हल्स. जो मुख्य ह्या कथानकाचा जो डोलारा आहे तो प्रामुख्याने पूर्ण प्रवास जो आहे ह्या फिलियस फॉक्सचा आणि त्याच्या त्या साहसाचा तो प्रवास या ठिकाणी वर्णन केलेला आहे. वेल ऑदर सच प्लॉट्स मिअरली सपोर्ट द सेंट्रल थीम. आणि बाकीचे जे प्लॉट्स आहेत जे उपकथानक आहेत ते ह्या कथानकाला सपोर्टिव्ह आहेत, त्याला ते आधार देणारे आहेत. फिक्स द डिटेक्टिव्ह या ठिकाणी एक गुप्तहेर आलेले आहे, त्यांचं नाव आहे फिक्स नावाचे त्यांचं नाव आहे डिटेक्टिव्ह गुप्तहेर. फॉलोज फॉग ऑल ओव्हर. आणि या ठिकाणी हा जो डिटेक्टिव्ह आहे फिक्स नावाचा हा सतत आपल्या फिलियस फॉगच्या मागावर आहे, सतत त्याच्या मागे आहे. त्याला एक शंका येते की आपला हा जो फिलियस फॉग आहे हा कदाचित चोर असावा असं त्या डिटेक्टिव्ह फिक्सला असं वाटतंय. ही बिलीव्स दॅट फॉग इज द बँक रॉबर हू हॅज रॉब अ ग्रेट सम फ्रॉम द बँक ऑफ इंग्लंड. आणि त्याला संशय असा आहे की इंग्लंडमधल्या एका बँकेची जी एक रॉबरी आहे ती रॉबरी ह्या माणसाने केलेली आहे असा एक संशय त्या ठिकाणी ह्या फॉगवर त्या ठिकाणी येतो आहे आपल्या डिटेक्टिव्ह फिक्सला आणि सतत तो त्याच्या मागावर आहे. ही पुट्स ऑब्स्टॅकल्स इन फॉग्स पाथ जस्ट सो दॅट ही कॅन अरेस्ट हिम. आणि प्रत्येक वेळेला काही अडचणी उभ्या करण्याचं काम हा आपला डिटेक्टिव्ह जो आहे तो त्याच्या वाटेत करतो आहे की जेणेकरून त्या ठिकाणी आपल्या फिलियस फॉगला अटक व्हावी असं आपल्या त्या डिटेक्टिव्हला वाटतं आहे. वेनेवर ही गेट्स द वॉरंट फ्रॉम इंग्लंड. आणि जेव्हा त्याला ते वॉरंट जे आहे एक आदेश जो असतो वॉरंट अधिकारपत्र ज्याला म्हणतो आपण, तो वॉरंट जेव्हा त्याला मिळतं इंग्लंडमधनं की आता याला अटक करावी आपल्या फिलियस फॉगला, द सस्पिशन दॅट फॉग माइट बी अ क्लेवर जेंटलमॅन रॉबर इज द सब थीम ऑफ द बुक. आणि अशा प्रकारचा एक सब प्लॉट जो आहे तर एक शंका त्या ठिकाणी जी आहे फॉगबद्दलची की हा एक अतिशय हुशार असा एक चोर आहे. अँड द ऑथर मेक्स द रीडर असो सस्पिशियस. आणि अशा पद्धतीने ते बनवण्यात आलेलं आहे की जेणेकरून शंका यावी, वाचकांनासुद्धा असं वाटतं की कदाचित हा फिलियस फॉग जो आहे तो एक चोरच आहे, दरोडेखोरच आहे की काय. पॅसपॉर्ट टू वंडर्स वेदर हिज मास्टर माइट बी अ रॉबर. आणि काही वेळेला तर आपल्या जो मित्र आहे आपल्या फिलियस फॉगचा पॅसपार्टूला पण शंका येते की कदाचित आपला मालक किंवा आपला मित्र हा सुद्धा हा एक चोर असावा की काय. दो इन हिज हार्ट ही हॅज ॲम्पल ट्रस्ट इन फॉग्स इंटिग्रिटी. जरी त्याला माहिती आहे की तसं नाही आहे, आपल्या मित्राची जी कौशल्य आहे, मित्राची जी एक वृत्ती आहे, वृत्तीबद्दल त्याला विश्वास आहे की आपला मित्र तसा नाही आहे. मग तरीसुद्धा कुठेतरी एक शंकास्पद वातावरण त्या ठिकाणी कादंबरीत तयार करण्यात आलेलं आहे. द प्लॉट मूव्ज अहेड विथ फॉग स्ट्रायव्हिंग थ्रू व्हेरियस ऑब्स्टॅकल्स टू रिच लंडन इन टाईम. तर ह्या प्लॉटमध्ये अनेक पद्धतीने फॉगचा प्रयत्न चालला आहे की आपण वेळेच्या आत त्या ठिकाणी लंडनला पोचायचं आहे, संपूर्ण जगभ्रमण करून वेळेच्या आत पोचायचं आहे. आणि त्याचा तो संघर्ष जो आहे वेळेच्या आत पोचण्याचा तो या ठिकाणी प्रामुख्याने कादंबरीमध्ये अधोरेखित केलेला आहे. ही गोज थ्रू ब्रिंसी, सुएज, बॉम्बे, नाव मुंबई, कॅलकटा, नाव कोलकाता, हाँगकाँग, योकोहामा, सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क अँड फायनली लिव्हरपूल. आणि शेवटी तो लिव्हरपूलला. हा एक विशिष्ट अशा अनेक ठिकाणांचा प्रवास जो आहे तो त्याची प्रवास वर्णन जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे. फिक्स ॲरेस्ट फॉग ॲट लिव्हरपूल अँड
दिस डिलेज फॉग अ बिट. आणि नेमकं आता पोहोचण्याच्या बेतात असताना शेवटच्या टप्प्यामध्ये आपला हा डिटेक्टिव्ह फिक्स जो आहे तो आपल्या ह्या फॉगला फिलियस फॉगला अटक करतो. ही थिंक्स दॅट ही हॅज मिस द डेडलाईन अँड हॅजंट रीच लंडन इन टाईम. आणि त्याला असं वाटतं की आता जी डेडलाईन आहे म्हणजे वेळेच्या जे काम पूर्ण करायचं आहे ती डेडलाईन जी असते ती त्याची मिस होईल. अँड हॅजंट रीच लंडन इन टाईम. आणि त्याला वाटतं की कदाचित आता आपला हा फिलियस फॉग जो आहे त्याची पैज जिंकू शकणार नाही आणि तो तिथे पोहोचणार नाही कदाचित. दस फॉग विन्स द वेगर अँड इन द कोर्स ऑफ हिज ट्रॅव्हल्स फाइंड्स हिमसेल्फ अ वर्दी चार्मिंग ब्युटिफुल वाईफ टू. पण सुदैवाने त्या ठिकाणी फॉग त्या ठिकाणी ती पैज जी आहे तो जिंकतो आहे. आणि कुठेतरी हा प्रवास जो आहे त्या प्रवासाचे अनुभव त्या ठिकाणी त्याने इथे मांडलेले आहेत. आणि विशेषतः फाइंड्स हिमसेल्फ अ वर्दी चार्मिंग ब्युटिफुल वाईफ टू. आणि शिवाय या प्रवासाच्या दरम्यान त्याची जी मैत्रीण या ठिकाणी आलेली आहे ती पण त्या ठिकाणी त्याची पत्नी म्हणून नंतर त्या ठिकाणी इथे आलेली आहे. त्या पत्नीचं नाव जे ह्या ठिकाणी आलेलं आहे ते आहे ऑडा नावाची पत्नी. आणि ह्या ऑडा त्यानंतर पॅसपार्टू आणि फिलियस फॉग डिटेक्टिव्ह फिक्स असे हे 4 मुख्य पात्रांच्या भोवती हे संपूर्ण कथानक जे आहे ते फिरतं. तर पुढे जर आपण बघितलं तर इथे सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट मूळ जे ह्या ठिकाणी प्रकरण आलेले संपूर्ण कादंबरी न देता ह्या ठिकाणी काही भाग जे आहे तर 34 चॅप्टर नंबर 34 चॅप्टर नंबर 35 चॅप्टर नंबर 36 असे मला वाटतं 3 चॅप्टर ह्या ठिकाणी आले. 34 35 अँड 36 34 34 35 and last chapter maybe 36. 3 chapters are there. No, not 3. 37 is also there. 37. That means 4 chapters are given here. 34, 35, 36 and 37. 4 chapters are given here. And the synopsis of all the 4 chapters are given here. Synopsis. This is synopsis. Synopsis means summary. एक सारांश जो आहे ह्या संपूर्ण 4ही प्रकरणांचा किंवा या कादंबरीमध्ये नेमकं काय दिलं आहे त्याचे प्लॉट आपण बघितला. आता त्याचा सिनॉप्सिस जो आहे तो नेमका काय आहे तोही आपण बघूया. As soon as fog, Oda and Passepartout arrive in Liverpool, Fix arrest Fogg. आणि आता ही जी 4 प्रकरणं आहेत ना ह्या प्रकरणाचा जो सेंट्रल आयडिया आहे ती इथे आली. त्यामुळे मध्येच एक सुरुवात आपल्याला दिसते. ॲज सून ॲज फॉग, ऑडा अँड पॅसपार्टू अराईव्ह इन लिव्हरपूल. हे तिघही आता लिव्हरपूलला आलेले आहेत आणि फिक्स अरेस्ट फॉग. आणि त्याच वेळेला नेमका आपला हा डिटेक्टिव्ह फिक्स जो आहे तो त्या ठिकाणी आपल्या फिलियस फॉगला अटक करतो. फिलियस इज थ्रोन इन जेल आणि त्याला जेलमध्ये आता टाकण्यात आलेलं आहे. सेव्हरल हॉवर्स लॅटर दो फिक्स लर्न्स दॅट अनादर मॅन वॉज रिस्पॉन्सिबल फॉर द बँक रॉबरी. आणि काही तासांनंतर त्या ठिकाणी आपल्या ह्या डिटेक्टिव्ह फिक्सला कळतं की त्या ठिकाणी जो मूळ चोर आहे तो आपला फिलियस फॉग नाही आहे. ही रिलीजेस फॉग आणि ताबडतोब त्या ठिकाणी काही तासानंतर आपल्या ह्या फिलियस फॉगला सोडण्यात येतं. हू ऑर्डर्स अ स्पेशल ट्रेन. आणि एक स्वतंत्र एक वेगळी ट्रेन त्यासाठी त्याला देण्यात येते की जेणेकरून तू वेळेच्या आत त्या ठिकाणी त्या आपल्या डेस्टिनेशनला पोचावं. हाऊएव्हर ही अराइव्ज इन लंडन लेट. पण दुर्दैवाने तो लंडनला लेट पोहोचतो. मेकिंग एव्हरीवन डिसअपॉइंटेड. आणि त्या ठिकाणी प्रत्येकजण व्यथित होतात, नाराज होतात की जी पैज आहे ती पैज त्या ठिकाणी आपला हा फिलियस फॉग जो आहे तो हरलेला आहे. फिलियस अँड कंपनी आर नाऊ ब्रोक द डेडलाईन फॉर द बेट हॅज पास. आणि शेवटी त्या ठिकाणी असं म्हटलं आहे की ही जी संपूर्ण पैज आहे फिलियस आणि त्याच्या मित्रांनी त्या ठिकाणी ते हरलेले आहेत. आर नाऊ ब्रोक द डेडलाईन फॉर द बेट हॅज पास. कारण ती जी डेडलाईन असते ती काम पूर्ण करण्याची कालखंड जो आहे तो संपलेला असतो. अँड देर इज नथिंग टू डू बट गो होम अँड पाऊट. आणि आता फक्त एका व्यथित चेहऱ्याने आपल्याला बसण्याचीच एक पाळी आहे असं त्या ठिकाणी